कोल्हापूरमधली एक बातमी समोर आलेली बाळूमामा देवस्थानमधल्या घोटाळ्यासंदर्भातली आणि ते या संदर्भात जी आहे ती कारवाईची पावलं टाकलेली बघायला मिळतात। कोल्हापुरातलं हे प्रकरण चांगलं चर्चेत आलेलं होतं आणि या घोटाळ्या प्रकरणी आता शासकीय अधिकारी रागिणी खडके यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल झालाय। मात्र गुन्हा दाखल होऊन 15 दिवस उलटले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींना अटक केलेली नाहीये असा आरोप तक्रारदारांनी केलाय। शिवाय हा घोटाळा केवळ 61 कोटींचा नाहीये, घोटाळा केवळ 61 कोटींचा नसून 200 ते 300 कोटींचा आहे असा दावा तक्रारदारांनी केला। पोलीस अधिकारी आरोपींना अटक करून तपास करत नाहीत, त्यामुळे या प्रकरणातले पुरावे आरोपींकडून नष्ट केले जाऊ शकतात असंही तक्रारदारांचं म्हणणं आहे। सूर्यवंशी पाटील अशा त्या एजंटचं नाव आहे। अशा माणसाला संस्कारपत्र करून दिलेलं आहे आणि त्याला संस्कारपत्र करून देऊन तुम्ही परत त्याच्याकडनं ती जागा खरेदी केलेली असं दाखवताय, त्याला पैसे देताय आणि तो शेत मालकांना पैसे देतो। यामध्ये काय काळागाळा व्यवहार झालाय त्या शेत मालक भीष्म सूर्यवंशी ज्यांनी हा व्यवहार केला ते ह्यांना विचारणं गरजेचं आहे। 5 जणांच्या नावानं त्यांनी संस्कारपत्र केलेलं आहे आणि ते संस्कारपत्र करून त्यांनी जमिनी कुठल्या घेतल्यात, कोण मालक आहे ह्याचा कुठेही त्या संस्कारपत्रात उल्लेख नाही। हे सगळे जर व्यवहार बघितले तर ह्या सगळ्यांच्यावरती गुन्हे नोंद करून तपास होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यावेळी आमचा असा आरोप आहे की त्या कोर्टला आणायसाठीच त्यावेळी काहीतरी व्यवहार झाला असं आम्हाला समजलं। कारण त्यांनी ऑर्डर अशी दिली की 2 जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर आरोप केले आणि बाकीच्या ट्रस्टींना परत आहे तसं रुजू त्यांनी केलं। त्यामुळे आम्ही असं म्हणतोय की हे ट्रस्टी जे आहेत हे सगळे तिथं भ्रष्टाचार करणारेच आहेत। ते 2 सुद्धा असतील किंवा हे सुद्धा आहे, हे भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही ही केस आता सुद्धा हायकोर्टात आमची केस चालू आहे।